हा संदेश सैतान कित्येकांना पूर्णपणे बघू देणार नाही, कारण हा संदेश अनेकांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा, तुम्ही खूप आशीर्वादित व्हाल. असं एक सत्य आहे जे अनेक ख्रिस्ती लोक विसरलेले दिसतात, आणि ते म्हणजे स्वर्ग ही तयारी केलेल्या लोकांसाठीच तयार केलेली जागा आहे. मत्ते अध्याय 7 मध्ये येशूने एक अतिशय गंभीर इशारा दिला. तो म्हणाला, अनेक जण सांगतील की त्यांनी माझ्या नावाने अद्भुत गोष्टी केल्या, पण तो त्यांना म्हणेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यानं, माझ्या पुढून निघून जा. मत्ते 7:13-14 मध्ये येशू असंही म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे, आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. येथे अरुंद या शब्दाचा अर्थ दाबलेला, संकुचित आणि चालण्यासाठी कठीण असा आहे. हा तोच शब्द आहे जो इतक्या अरुंद डोंगर वाटेसाठी वापरला जातो की जिथून एका वेळी फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो. येशू दाखवत होता की अनंत जीवनाकडे जाणारा मार्ग पूर्ण समर्पण आणि दृढ विश्वासाची अपेक्षा करतो. पण अनेक ख्रिस्ती लोकांना शिकवलं गेलं आहे की तारण मिळवणं खूप सोपं आहे. फक्त एक प्रार्थना करा, मंडळी सहभागी व्हा, आणि झालं. त्यांना सांगितलं गेलं आहे की एकदा तारण मिळालं की त्यानंतर ते कसंही जगले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे अशा विश्वासणाऱ्यांची एक पिढी तयार झाली आहे जी सोमवार ते शनिवार जगासारखी जगते आणि रविवारी आध्यात्मिक असल्यासारखी वागते. पण येशू म्हणाला की मार्ग फक्त सुरुवातीलाच अरुंद नसतो, तो संपूर्ण प्रवासभर अरुंदच राहतो. लक्षात घ्या, तडजोडीसाठी जागा नाही, दुटप्पी मनासाठी जागा नाही, आणि आत्मिक आळशीपणाला तर मुळीच स्थान नाही. याचा अर्थ असा की पृथ्वीवर राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना दुर्दैवाने स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, कारण ते देवावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून नाही, तर ख्रिस्ताचं अनुसरण करणं म्हणजे काय हे त्यांनी मूलभूतपणे चुकीचं समजलं आहे. अनेक ख्रिस्ती लोक स्वर्गात पोहोचणार नाहीत याचं पहिलं मोठं कारण म्हणजे अनेक ख्रिस्ती लोक पापाच्या गंभीरतेला सतत कमी लेखतात. आज बहुतेक मंडळांमध्ये गेलात तर तुम्हाला देवाचं प्रेम, दया आणि क्षमा याबद्दलच ऐकायला मिळेल. या गोष्टी पूर्णपणे सत्य आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण पापाविषयी देवाचा तिरस्कार आणि न्याय याचं संपूर्ण चित्र क्वचितच ऐकायला मिळतं. अनेक विश्वासणाऱ्यांनी देवाची अशी एकांगी प्रतिमा तयार केली आहे की तो नेहमीच प्रेमळ आहे, नेहमी समजून घेणार आहे, आणि त्यांच्या उणिवांकडे कायम दुर्लक्ष करणार आहे. पण ते या गोष्टीबद्दल बोलत नाहीत की देव अनिती सहन करू शकत नाही. या विकृत समजुतीमुळे अनेक ख्रिस्ती लोक असा चुकीचा धर्मविचार करू लागले आहेत की देव फक्त अविश्वासू लोक पाप करतात तेव्हाच रागावतो, पण विश्वासणारा पाप करतो तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. हे चुकीचं आहे. येशू म्हणाला, जे मी तुम्हाला सांगतो तेच मी सर्वांना सांगतो. याचा अर्थ इतरांकडून ज्या दर्जाची अपेक्षा तो करतो त्याच दर्जाची अपेक्षा तो तुमच्याकडूनही करतो. हे आणखी गंभीर बनवतं ते म्हणजे येशू ख्रिस्ताने स्वतः अविश्वासू लोकांपेक्षा विश्वासणाऱ्यांना नरक आणि न्यायाच्या धोक्याविषयी अधिक इशारे दिले. आपल्या पिढीत असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे पापांना मोठी आणि लहान अशा 2 प्रकारांमध्ये विभागतात. त्यांच्या मते खून, व्यभिचार आणि चोरी करणारे लोक मोठे पापी आहेत आणि ते निश्चितच देवाचा राग ओढून घेतात. पण खोटं बोलणं, निंदा करणं, मनात क्षमा न ठेवणं किंवा वासनायुक्त विचारांना मनात स्थान देणं ही फक्त लहान पापं आहेत जी प्रेमळ देव त्यांच्या जीवनातून नक्कीच दुर्लक्ष करणार असं ते समजतात. त्यांनी स्वतःलाच पटवून दिलं आहे की जोपर्यंत ते मोठी पापं टाळतात तोपर्यंत देव बाकीच्या सर्व गोष्टी माफ करेल. पण देवाच्या दृष्टीने मोठं पाप आणि लहान पाप असं कोणताही फरक नाही. मग आपण त्याकडे कसंही पाहिलं तरी प्रत्येक पापाचे परिणाम असतात आणि ते शेवटी एका गोष्टीकडे घेऊन जातात, आध्यात्मिक मृत्यू. जो ख्रिस्ती खोटं बोलतो आणि मनात द्वेष बाळगतो तो बँक लुटणाऱ्या पाप्यासारखाच दोषी आहे. याकोब 2:10 मध्ये देवाचं वचन सांगतं, कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नकोस असे ज्याने सांगितले त्यानेच खून करू नकोस हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्र उल्लंघनारा झाला आहेस. यावरून हे स्पष्ट होते की देवाच्या दृष्टीने लहान पाप असं काही नसतं. देवाच्या नियमाचं प्रत्येक उल्लंघन म्हणजे त्याच्या पवित्रतेच्या पातळीपर्यंत पोहोचण्यात पूर्णपणे कमी पडणं हवे. पापांना आकार नसतो, त्यांचे परिणाम असतात. तुम्ही एखादं छोटंसं खोटं बोला किंवा खून करा, दोन्ही कृती एकाच मूळ समस्येकडे निर्देश करतात, देवाच्या अधिकाराविरुद्धचं बंड. जे हृदय लहान पापाचं समर्थन करतं तेच हृदय योग्य परिस्थिती मिळाल्यास मोठ्या पापाचंही समर्थन करेल. खरं तर जे बहुतेक ख्रिस्ती लोक असा विचार करतात की देवाला पाप चालतं
तेच लोक असा विश्वास ठेवतात की एकदा तारण मिळालं की त्यांना पाप करत राहण्याचा परवाना मिळाला आहे. पण हे खरं तारण नाही. तीत 2:11-12 म्हणतं, कारण सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की अभक्तीचा व जगिक वासनांचा त्याग करून आपण या आताच्या युगात संयमाने, नीतीने व सुबकतेने वागले पाहिजे. लक्ष द्या, इथे असं म्हटलं आहे की तारण आपल्याला अभक्तीचा त्याग करायला शिकवतं. येशू म्हणाला, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर माझ्या आज्ञा पाळाल. तारण म्हणजे पाप करण्याचा परवाना नाही. सतत पाप करत राहणाऱ्या अविश्वासू व्यक्तीमध्ये आणि जाणीवपूर्वक पापातच जगत राहणाऱ्या विश्वासणाऱ्यामध्ये काहीच फरक नाही. इब्री 10:26-27 म्हणतं, सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर आपण जाणून बुजून पाप करीत राहिलो तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्याय निवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. मत्ते 7:21-23 मध्ये येशूने त्याला ऐकणाऱ्यांना धक्का देणारे शब्द सांगितले. तो म्हणाला, मला प्रभू प्रभू म्हणणाऱ्या प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. लक्ष द्या, येशू नास्तिकांशी किंवा मूर्तीपूजकांशी बोलत नव्हता. तो अशा लोकांशी बोलत होता जे त्याला प्रभू म्हणत होते, त्याच्या नावाने भविष्यवाणी करत होते, भूते काढत होते आणि चमत्कार करत होते. हे मंडळीत जाणारे लोक होते, सेवा कार्यातील पुढारी होते, कदाचित पाळक आणि सुवार्तिकही होते. तरी सुद्धा येशू त्यांना अनीती करणारे, दुराचार करणारे किंवा अनाचार करणारे म्हणतो. अनेक लोक स्वर्गात पोहोचणार नाहीत याचं दुसरं घातक कारण म्हणजे अनेक ख्रिस्ती लोक एकाच वेळी 2 मालकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की ते जगालाही आणि येशूलाही एकाच वेळी धरून ठेवू शकतात. इथंच अनेक ख्रिस्ती लोकांना अस्वस्थ वाटतं. तुम्ही 2 मालकांची सेवा करून एका राज्याचा वारस होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आज्ञाधारकतेऐवजी पापाची निवड करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात देवाला नाही आणि सैतानाला होय म्हणत असता. तुम्ही कोणाचा अधिकार मान्य करता आणि कोणत्या राज्याचा भाग व्हायचं ठरवलं आहे हे तुम्ही जाहीर करत असता. खरं तर जसं देवाची मुलं आहेत तसंच सैतानाची मुलं आहेत. आणि जर तुम्ही सतत सैतानाची काम करत राहिलात तर तुम्हाला देवाचं मूल म्हणून ओळखलं जाऊ शकत नाही. ही केवळ प्रतिकात्मक भाषा नाही, हे आध्यात्मिक वास्तव्य आहे. योहान 8:44 मध्ये येशूने धार्मिक पुढाऱ्यांना सांगितलं, तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. येशू हे प्रकट करत होता की जे लोक सतत पापी इच्छा पूर्ण करण्याची निवड करतात ते त्यांच्या खऱ्या आध्यात्मिक पित्याचं स्वरूप दाखवत असतात. त्यांच्या कृतींमधून ते कोणाचा स्वभाव स्वीकारला आहे आणि कोणाची इच्छा पूर्ण करण्यास बांधील आहेत हे दिसून येतं. जेव्हा स्वतःला विश्वासणारा म्हणून घेणारा एखादा ख्रिस्ती सतत नीतिमत्तेपेक्षा, पाप त्यागापेक्षा, स्वार्थ आणि देवभक्तीपेक्षा जगिक जीवनाची निवड करतो तेव्हा तो दाखवून देतो की त्याचा आध्यात्मिक पिता देव नसून सैतान आहे. म्हणूनच योहान 8:39 खूप सामर्थ्यशाली आहे. जेव्हा धार्मिक पुढाऱ्यांनी अब्राहम आमचा पिता आहे असा दावा केला तेव्हा येशू म्हणाला, जर तुम्ही अब्राहमाची मुलं असता तर अब्राहमासारखी कृत्य केली असती. तत्व अगदी स्पष्ट आहे. खरी मुलं आपल्या पित्याच्या स्वभावाप्रमाणे असतात आणि आपल्या पित्याचीच कामं करतात. ख्रिस्ती लोकांची पुढची घातक चूक म्हणजे ते स्वर्गाकडे जाणाऱ्या मार्गाच्या अरुंदपणाला कमी लेखतात. मत्ते 25 मधील 10 कुमारिकांचा दृष्टांत पहा. 10ही वराची वाट पाहत होत्या, 10कडे दिवे होते, 10ही लग्न समारंभाचा भाग होत्या, पण त्यापैकी 5 शहाण्या आणि 5 मूर्ख होत्या. फरक इतकाच नव्हता की मूर्ख कुमारिका पापी होत्या आणि शहाण्या संत होत्या. फरक होता तयारी आणि सज्जतेचा. वर आला तेव्हा मूर्ख कुमारिका तयार नव्हत्या म्हणून त्या मुकल्या. त्यांनी भयंकर पाप केली म्हणून नाही. त्यांच्याकडे दिवे होते पण तेल नव्हतं. त्यांच्याकडे धर्म होता पण नातं नव्हतं. त्यांच्याकडे बाह्य स्वरूप होतं पण आतला खरा सार नव्हता. तयार नसलेल्या विश्वासणाऱ्यांची शोकांतिका अशी आहे की ते देवासाठी केलेल्या धार्मिक कार्यालाच देवाशी असलेल्या जवळच्या नात्याचं चिन्ह समजतात. त्यांना वाटते की मंडळीत नियमित जाणं म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता. ते देवाबद्दल माहिती असणं
आणि देवाला वैयक्तिकरित्या ओळखणं यामध्ये गोंधळ करतात. त्यांना असं वाटते की ते पवित्र शास्त्रातील वचनं सांगू शकतात, लोकांसमोर प्रार्थना करू शकतात आणि धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात, म्हणून ते ख्रिस्ताच्या आगमनासाठी आपोआप तयार आहेत. पण तयार असणं म्हणजे केवळ धार्मिक कार्य करणं नाही. त्यासाठी खरा बदल, देवाशी जिव्हाळ्याचं नातं आणि सातत्याने होणारी आध्यात्मिक वाढ आवश्यक आहे. शहाण्या कुमारिकांच्या दिव्यात तेल होतं कारण त्यांनी वराशी इतकं जवळचं आणि वैयक्तिक नातं जोडलं होतं की प्रतीक्षेच्या संपूर्ण काळात ते नातं त्यांना टिकवून ठेवत होतं. आध्यात्मिक परिपक्वतेच्या या टप्प्यावर लोकांना व्यभिचार टाळा असं पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसावी. त्यांना आतापर्यंत ते समजलेलं असायला हवं. त्यांना मंडळीत ही अशी आठवण करून द्यावी लागू नये, कारण देवावरील त्यांचं प्रेम त्यांना आपोआप विश्वासणाऱ्यांच्या संगतीत आणेल. त्यांना बायबल वाचण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी सतत प्रोत्साहन देण्याची गरज नसावी. या गोष्टी त्यांच्या श्वास घेण्याइतक्याच नैसर्गिक असायला हव्यात. अरुंद मार्ग अशीच आध्यात्मिक परिपक्वता मागतो, कारण स्वर्गाचं राज्य आध्यात्मिक बालकांसाठीचं अन्न नव्हे, तर आध्यात्मिक प्रौढासाठीचं भक्कम अन्न स्वीकारणाऱ्यांवर चालतं. नवीन विश्वासणाऱ्यांना प्राथमिक शिकवणीची गरज असते, पण परिपक्व विश्वासणाऱ्यांनी प्राथमिक शिकवणीच्या पुढे जाऊन अधिक सखोल आध्यात्मिक समज आणि आचरणात वाढलेले असायला हवं. पण वास्तव असं आहे की अनेक ख्रिस्ती लोक तारण मिळाल्यानंतर अनेक वर्ष उलटून गेली तरी आध्यात्मिक बालकच राहतात. त्यांना अजूनही पाप करू नका असं समजावून सांगावं लागतं. त्याऐवजी देवाच्या प्रेमामुळे त्यांच्यात असा बदल व्हायला हवा की पाप त्यांना दिवसेंदिवस अधिक लज्जास्पद वाटू लागेल. देवाची सेवा करण्यासाठी त्यांना अजूनही बाहेरून प्रेरणा द्यावी लागते. त्याऐवजी त्यांच्या अंतःकरणाला असा बदल व्हायला हवा की देवाची सेवा करणं त्यांच्यासाठी आनंद आणि सन्मानाची गोष्ट बनेल. स्वर्गात प्रवेश मिळालेल्या 5 शहाण्या कुमारिका एका क्षणापुरत्या तयार नव्हत्या. त्यांनी प्रतीक्षेच्या संपूर्ण काळात आपली तयारी कायम ठेवली. स्वर्गाला अशाच प्रकारची आध्यात्मिक तयारी हवी असते. परिपूर्णता नाही, तर सातत्याने होणारी प्रगती. केवळ धार्मिक कृती नाही, तर असा खरा अंतर्गत बदल जो आपल्या स्वभावात आणि आचरणात आपल्याला दिवसेंदिवस ख्रिस्तासारखं बनवत जातो. देवाची कृपा बंडखोरीचं समर्थन करण्यासाठी दिलेली नाही, ती आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेली आहे. प्रेम आज्ञा न पाळणाऱ्याला तारणाची हमी देत नाही, ती आज्ञापालन करण्याची प्रेरणा आणि सामर्थ्य देतं. प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेलं आव्हान स्पष्ट आहे. आपल्या अंतःकरणाची परीक्षा घ्या, आपल्या जीवनाचं परीक्षण करा आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीचं प्रामाणिकपणे पारख करा. स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारा, तुमच्यात ख्रिस्तासारखा स्वभाव दिवसेंदिवस वाढत आहे यावरून तुम्ही खरोखर देवाचं मूल आहात का? सातत्यपूर्ण आध्यात्मिक तयारीवरून तुम्ही त्याच्या आगमनासाठी खरंच तयार आहात का? देवाच्या इच्छेशी जुळणारे जाणीवपूर्वक निर्णय घेऊन तुम्ही खरंच त्या अरुंद मार्गावर चालत आहात का? स्वर्गाचं राज्य परिपूर्ण लोकांना शोधत नाही, पण तयार झालेल्या लोकांची अपेक्षा करतं. ते निष्पाप संतांची मागणी करत नाही, पण पूर्णपणे समर्पित सेवकांची अपेक्षा करतं. प्रश्न हा नाही की तुम्ही स्वर्गासाठी पुरेसे चांगले आहात की नाही. खरा प्रश्न हा आहे की स्वर्ग तुमच्यासाठी इतका खरा आहे का की तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, तसं तुमचं जीवन जगता. या व्हिडिओद्वारे तुम्ही जागृत झाला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून देखील नक्की सांगा आणि अशा जागृतीच्या संदेशांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.